असं काही करू नका। तुम्हाला कोणी काही बोललं ना तर ते मी नाही सहन करू शकणार। पण राधिका, त्या गुरुनाथचं काळीज आहे का दगड आहे? तो लहान मुलगा अथर्वच्या बरोबरचा आहे ना, त्याचं मन हेलावलं कसं नाही? जोपर्यंत त्याच्या डोक्यातनं त्या पोरीचं खूळ जात नाही ना, तोपर्यंत काही तो धड विचार करत नाही कुठल्या गोष्टीचा। महाराजी, हे मला वाटेल तसं बोल, मी सगळं ऐकून घेतलं। हे मला सगळ्यांसमोर बोलले हे काही बरं नाही केलं। ऑफिसच्या स्टाफ समोर, बाहेरच्या लोकांसमोर यांनी यांच्या बायकोची इज्जत ठेवू नये। याला राग म्हणायचं का काय म्हणायचं? एखादा माणूस आपला एवढा तिरस्कार करतो का त्याला आपण त्याच्या नजरेसमोरही उभे नको? नाही, एखाद्याच्या भावनांचा, त्याच्या सुख दुःखाचा तुला विचारही करता येऊ नये। मला नाही हे बरोबर वाटून राहील। नाही, हा माझा नवराच नाहीये, हा कोणीतरी वेगळाच माणूस आहे। यांच्यात साधी माणुसकीही शिल्लक नाही। ठीक आहे, रडू नकोस तू आता। नानाजी, माझी जिद्द, माझी चिकाटी आज मातीमोल ठरली। मला खूप एकटं हतबल वाटून राहिलं। हे काय माझ्याकडे आता परत येत नाही। यांनी सगळ्या बाजूंनी माझ्याशी नातं तोडलं। देव पण माझ्याशी का परीक्षा बघून राहिला? मी फक्त माझ्या नवऱ्याला परत मिळवायचा विचार करून राहिले। असं काय मोठं पाप केलंय मी? नाही राधिके, पाप तू नाही केलंस, त्यानं केलंय। तर रीती रिवाजाच्या बाहेर जाऊन तो वागलाय, तू नाही। हे बघ, काही चूक केलेली नाहीस आणि करणार सुद्धा नाही। हे बघ राधिका, सगळ्या चांगल्या माणसांच्या आयुष्यात अशी वेळ येते, नाही असं नाही। पण तू फिनिक्स पक्षाची गोष्ट ऐकलीस? राखेतून उडून त्यानं नव्यानं जन्म घेतला। तुला पण तुझ्या आयुष्याची नव्यानं सुरुवात करायची आहे। राधिका, आयुष्यात मी जर काही पुण्य केलं असेल ना तर ते सगळं तुला मिळू दे। आणि एक लक्षात ठेव राधिका, खऱ्याची कधीही हार होत नाही। जेव्हा एक दरवाजा बंद होतो ना, परमेश्वर त्यासाठी दुसरं काहीतरी योजून ठेवतो। आणि माझी खात्री आहे ते यश तुला मिळेल, नक्की मिळेल। मला काऊन वाईट वाटेल? हाय ईशा, कशी आहेस? मस्त, तू कशी आहेस? हॅपी व्हॅलेंटाईन्स डे। विश यू द सेम। काय मग आज व्हॅलेंटाईन स्पेशल? काय नाही, सकाळ सकाळ पंकजने विश केलं रेड रोज देऊन। हो, नॉट बॅड। तुझा काय प्लॅन? माझा प्लॅन असताच नाहीये। अगं माझा बॉयफ्रेंड इकडे नसतो ना, तो दिल्लीला असतो। ओके। पण त्यांनी माझ्यासाठी एक स्पेशल गिफ्ट पाठवलंय, ड्रेस। वा, मग घातला का नाहीयेस? अगं घालणार आहे, अजून कुरिअर आलं नाहीये। ओके। आणि आज माझा तसंही फ्रेंड्स सोबत बाहेर जायचा प्लॅन आहे, सो मी तो ड्रेस घालणार आहे आणि मग बाहेर जाणार आहे। ग्रेट। माझंही आहे संध्याकाळचा प्लॅन, पंकज बरोबर मूवी बघायला जाते। कूल, हॅव फन। ओके, बाय बाय, सी यू। सर, आज 4 वाजता मीटिंग आहे, यू रिमेंबर ना? अरे अच्छा, नाही मी विसरलो होतो। बरं झालं तू सांगितलंस। एक काम कर ना, मीटिंग पोस्टपोन कर, आज मी नाही अवेलेबल, उद्यावर टाक। सर, बट द क्लायंट इज कमिंग फ्रॉम पुणे। आय नो जेनी, पण मी हाफ डे अवेलेबल नाहीये, सो प्लीज त्यांना सांग ना तसं, लगेच आत्ताच्या आत्ता कळवा हवं तर। ओके सर, तुम्ही नाही आहात पण शनाया मॅम आहेत ना, सो शी कॅन टॉक टू द क्लायंट। नाही, ऍक्च्युली शनाई नाहीये, म्हणजे आम्ही दोघंही चाललोय बाहेर। ओके सर, ठीक आहे। सर, विश यू अ व्हेरी हॅपी व्हॅलेंटाईन्स डे। विश यू द सेम जेनी, थँक्स।
इमिडिएटली. ओके, म्हणजे लवकरात लवकर हवाय मला. लवकर नाही मिळणार, पण उद्या मिळेल. पण हे काहीतरी बोलू नकोस ना, मला आजचा आज हवाय तो. इकडे राहणाऱ्या लोकांसारखे 400-500 ड्रेस नाही आहेत ना माझे. एक्सपेन्सिव्ह आहे तो डिझाईन, तर ठीक आहे. नीट पकड तो, नीट धर. हा असाच घेऊन जा. ओके, मला लवकरात लवकर आणून दे. तर आज व्हॅलेंटाईन्स डे आहे ना, मी बाहेर जाणार आहे गॅरी सोबत घालून. गॅरी? कोण गॅरी? तुला काय करायचं, तुझ्याशी बोलते का? कोणाशी बोलताय? सांगितलं एवढं काम करणं, घेऊन जा, असाच घेऊन जा. ओके, हा जा. नीट आहे. हो. पण त्यांनी माझ्यासाठी एक स्पेशल गिफ्ट पाठवलंय, ड्रेस. वा, मग घातला का नाहीयेस? अगं घालणार आहे, अजून कुरिअर आलं नाहीये. ओके. आणि आज माझा तसंही फ्रेंड्स सोबत बाहेर जायचा प्लॅन आहे. सो मी तो ड्रेस घालणार आहे आणि मग बाहेर जाणार आहे. ग्रेट. राधिकाताईंचा फोन. हॅलो वॉचमन भाऊ, हा बोला ना ताई. ऐका ना, माझं जरा काम आहे. तुमच्याकडे वेळ आहे ना? अहो ताई, काय बोलताय तुम्ही? तुमच्या कामाला कधी नाही बोललोय का आम्ही? बोला. काम असं आहे, समजून राहिलं ना तुम्हाला? समजलं ताई मला. ठीक आहे, फोन ठेवते. रे जेनी, काय म्हणाले तुमचे गुरु सर? आज आहे ना मीटिंग 4 वाजता? नो सर, आज मीटिंग होऊ शकत नाही. का? पुण्याची पार्टी ऑन द वे. मी आता त्यांना काय सांगायचं? आज येऊ नका, मीटिंग कॅन्सल झाली आहे. येस सर, असंच सांगावं लागेल. डिस्गस्टिंग यार. काय आज प्रॉब्लेम काय आहे त्याचा? आज तब्येत बरी आहे ना त्याची? येस सर, तब्येत बरी आहे. पण सर, तुम्हाला माहिती नाही का आज काय? काय आहे आज? सर, व्हॅलेंटाईन्स डे आज. मग गुरु सर शनायाला घेऊन बाहेर जाणार. काय झालं सर? लगेच मेसेज कोणाला करताय? तुमच्या व्हॅलेंटाईनला मिस करताय का? काय जेनी, मी पुण्याची पार्टीला मेसेज करतोय. गोरे सरांना सांगतोय की प्लीज तुम्ही येऊ नका, मीटिंग होऊ शकत नाहीये. सॉरी फॉर द इनकन्व्हिनियन्स. चिल सर, खूप हायपर होताय तुम्ही. मी आय एम कूल. दरवर्षी आमच्या ऑफिसमध्ये कॉन्फरन्स असते. पण मी काय करणार? तुम्ही फक्त त्या दिवशीचं लंच अरेंज करायचं, दॅट्स इट. मी? राधिका, अगं कधी ना कधी सुरुवात करायचीच होती ना. मग एवढा विचार का करतेस तू? किती चांगली संधी आहे तुझ्यासाठी ही. आनंद भाऊजी, तू डोंट वरी, मी तुम्हाला सांगतो, तुम्ही पुढच्या तयारीला लागा बिंदास. बरं भाऊजी, करते.